कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे। तर 24 जुलै 2028 पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहील। 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं शाही स्नान होणार असल्याची माहिती मिळते। तर विशेष म्हणजे तिसरं अमृत स्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतंत्रपणे पार पडणार आहे। 11 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये तर 12 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं शाही स्नान होणार आहे। नाशिकमध्ये एका नामांकित कॉलेजमधील प्राचार्याकडून 4 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला। नाशिकच्या एका नामांकित कॉलेजमध्ये ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली। तर हैवान प्राचार्याला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मानसिक त्रास देऊन शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनींनी केलेला आहे। तर पोलीस अधिकचा तपास करत आहेत। मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेल्या 3 दिवसांपासून फुटलेली आहे। यातून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। आधीच 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, अशातच जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठ्यावर अधिक परिणाम होणार असल्याची माहिती समोर येते। जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत। नाशिकमध्ये सकाळ माध्यम समूहाचा समर युथ समिट 2025चा समारोप झाला। सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरेंनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केलेलं आहे। यावेळी त्यांच्या हस्ते दादा भुसेंचा सत्कारही करण्यात आला। सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अभय सुपेकर देखील यावेळी उपस्थित होते। प्रत्येक क्षेत्रामध्ये हा व्हिडिओचा कंटेंट जेव्हा तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचा आहे की असं वाटतंय की नाही मला एका